पाण्याचा ताकदीने पाणी पडू राहिलं खालून। भरपूर ब्रेक्स आहे, कोणी येऊ नये दगडवाडीला, तर 40 लोक फसलेले आहेत त्याच्यामुळे। दगडवाडीमध्ये फसून गेलेले लोकांना वाचवायला आम्ही मदत करत आहे। तर कोणी येऊ नये दगडवाडीला। त्याला पकड रे, त्याला पकड, त्याला पकड। नमस्कार, आपण बघू शकता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुगरवाडी या ठिकाणी धबधब्यावरती 15 ते 20 तरुण अडकल्याची घटना समोर आली आहे। या ठिकाणी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अतिशय चित्तथरारक व्हिडिओ होता, रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। प्रशासनाच्या वतीने वारंवार सांगण्यात येतं की कुठलाही धबधबा असेल, तसेच ओढा असेल, मोठ्या या ठिकाणी उतरू नये, पर्यटकांनी काळजी घ्यावी, परंतु पर्यटकांकडून हे सर्व नियम धाब्यावर ठेवून असला प्रकार करण्यात येतो, परंतु या मध्ये जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती समोर येत आहे। 15 ते 20 तरुण या ठिकाणी अडकल्याची घटना समोर आली असून यांना रेस्क्यू करतानाचा हा व्हिडिओ आज समोर आला आहे। तरी ही घटना अतिशय चित्तथरारक होती। या परिस्थिती बघता या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही, परंतु ही घटना अतिशय भयानक व धक्कादायक होती। तरी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे, तरी काळजी घेण्यात येत आहे। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये अनेक धबधबे आहेत, तसेच निसर्गरम्य वातावरण चांगलं असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघावयास मिळते, परंतु प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येते, परंतु प्रशासनाचे मनुष्यबळ कमी असल्याने या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते। तरी नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळावे आणि प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, तसेच अशा ओढ्यांमध्ये तसेच धबधब्यांखाली जाऊ नये अशी वारंवार सांगण्यात येते आणि त्याची काळजी घ्यावी अशीच मागणी यावेळेस प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नागरिकांकडून नियम व दक्षता बाळगली जात नाही आणि अशी परिस्थिती ओढावते। तरी नागरिकांनी काळजी घ्यावी अशाच प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। पाण्याचा ओघ अद्यापपर्यंत सुरूच असल्याने तरी नागरिकांनी काळजी घ्यावी अशा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।